जैन धर्मगुरू मुनी नयन पद्मसागर यांनी अलीकडेच एक वादग्रस्त विधान केला. ते नेहमीचा प्रक्षोभक भाषण देत असतात. जैन समाज आणि काही मंत्र्यांना खुश करण्याकरिता त्यांनी हे वक्तव्य जाणून बुजून केलेलं आहे. जैन मुलींनी समस्त मराठा समाजाचे मन दुखावलेलं आहे. त्यांनी तात्काळ आपले शब्द मागे घ्यावेत. नयन पद्मसागर हे नवा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतायत. असा खोटा इतिहास त्यांना कोण लिहून देत आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. जैन मुनी नय पद्मसागर यांनी स्वतःच्या समाजाचं प्रबोधन करावं. त्यांनी इतर समाज दुखावला जाईल अशी वक्तव्य यापुढे करू नयेत असं मत शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी व्यक्त केलं. बघा ते काय म्हणाले. पहा, पक्षाच्या भूमिकेपेक्षा आज समस्त मराठा समाजाला जैन मुनी नयन पद्मसागरजी यांनी दुखावलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे. त्यांनी समस्त मराठा समाजाची, या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. कारण महाराणी ताराराणी या समस्त मराठा समाजाच्या शूर वीरांगना होत्या आणि त्यांनी राजाराम महाराजांच्या पश्चात या महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली होती आणि त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याबरोबर घेतलं होतं. नयन पद्मसागरजी यांनी हे जे काही वक्तव्य केलंय, कदाचित त्यांची जीभ कदाचित जिभेवरून शब्द घसरले असतील असंच म्हटलं पाहिजे. कारण त्यांनी त्याच्याबरोबर असं सुद्धा वक्तव्य केलंय की मराठी भाषेची निर्मिती ही जैन मुनींनी केली. मराठी भाषेचे सच्चे चाहते आणि मराठी भाषेचे खरे चाहणारे आम्ही जैन लोक आहोत. तर ही अशी सगळी वक्तव्य करून त्यांना काय मिळणार आहे देव जाणे. एका जैन समाजाच्या मंत्र्याला जर खुश करण्याकरता आणि फक्त तुमच्या समाजाला खुश करण्याकरता तुम्ही दुसऱ्या समाजाला जर दुखावणारी वक्तव्य करत असाल तर हे योग्य नाही. त्यांनी तात्काळ या महाराष्ट्राची माफी ही मागितलीच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.